ग्रामीण भागात रोजगार हमी योजना प्रभावी अंमलबजावणी करता रोजगार हमी योजना रथ व शेतकरी बैठक माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ। मंत्री महोदय माननीय भरत शेठ गोगावले साहेब रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास यांच्या आदेशान्वये महाड तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये मनरेगा रोजगार हमी योजना रथ जनजागृती करण्यासाठी यांनी सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी महाड यांच्या वतीनं रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ विनेरे येथून करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य निलेशजी ताटरे, प्रमुख उपस्थिती माननीय जिल्हा परिषद निकिताताई ताटरे, माननीय सभापती सीताराम दादा कदम, ट्रस्ट अध्यक्ष महेश महाडिक व सरपंच अनंत महाप्रळकर, उपसरपंच चंद्रकांत मोरे, गावातील प्रमुख पदाधिकारी, मंत्री महोदय, स्वीय सहाय्यक राजेश जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे, गट विकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील, तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे, मंडळ कृषी अधिकारी महाड भरत कदम, स्वीय सहाय्यक मनोज जाधव, कृषी अधिकारी सुनील जाधव, पंचक्रोशीतील सर्व सरपंच, शेतकरी वर्ग, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक उपस्थित होते। विनेरे येथील जागृत देवस्थान श्री देवी झोलाई माता मंदिरापासून रोजगार हमी रथाची फीत कापून व नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना किरण कोकरे कृषी पर्यवेक्षक यांनी केली। उपस्थित शेतकरी वर्गास मार्गदर्शन करतेवेळी स्वीय सहाय्यक मनोज जाधव यांनी मार्गदर्शन करतेवेळी पडीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून 2 हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांनी बांबू लागवड, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन, शेड सिंचन, विहिरी इत्यादी वैयक्तिक कामं घेऊन मी समृद्ध तर गाव समृद्ध होईल, प्रत्येक कुटुंब लखपती होण्याकरता आपण वैयक्तिक योगदानाचा लाभ घेण्याचं आवाहन केले। योजना प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता सर्व यंत्रणेनं योगदान देणं आवश्यक आहे। जॉब कार्ड काढणे, लाभार्थी निवड, ग्रामसभेचा ठराव ही कामं महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। महाड तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये रोजगार हमी योजना रथ व गाव बैठका घेऊन जनजागृती कार्यक्रम करणार असल्याचं मत उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे यांनी सांगितलंय। जॉब कार्ड मोहीम स्वरूपात ग्राम अधिकारी व ग्राम रोजगार सेवक यांच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचं मत गट विकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांनी सांगितले। कार्यक्रमाचे आभार तानाजी जगदाळे, कृषी पर्यवेक्षक नागाव यांनी केले। हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक उदय लेंगरे व सुरेश बोडके यांनी केले। 400 झाडं बसतात आणि एका कलमाला आपण 675 रुपये देतोय 3 वर्षामध्ये। त्याचबरोबर काजूची सुद्धा लागवड, आपल्याकडे काजू सुद्धा वातावरण चांगलं आहे, काजू सुद्धा लागवड चांगल्या पद्धतीने होऊ शकते। ते 7 बाय 7 मीटर म्हणजे 21.5 फुटाचं अंतर आहे 2 झाडामध्ये आणि काजू सुद्धा आपण 735 रुपये एका कलमाला 3 वर्षामध्ये देतोय। त्याचबरोबर चिकू आणि नारळ हे सुद्धा आपल्याकडे